हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीची परीक्षा होणार नाही। हिंदी भाषा परीक्षेला स्थगितीचा उदय सामंतांनी घेतला निर्णय। सुनेत्रा पवार राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार। राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेबाबत अजून निर्णय नाही। राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी। थलपती विजय यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा। राज्यपालांची घेतली भेट। उद्या भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा। नऊ मेला होणार पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा शपथविधी। ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंड पार पडणार भव्य सोहळा। शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। जय्यत तयारी सुरू। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह सुनेत्रा पवार ही 9 मे रोजी पश्चिम बंगालला जाणार। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला राहणार उपस्थित। गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश। गोकुळ संदर्भात सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। जालन्यात तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड। आरोपी इम्रान शेखसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तर दोघांना अटक। अकोल्याच्या पातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार। जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची माहिती। सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,000वर, चांदी 2,58,000च्या वर। तर यानंतर आणखी मोठी बातमी समोर येते। मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पश्चिम बंगालला जाणार असल्याची ही मोठी माहिती समोर येते। तर 9 तारखेला फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील 9 तारखेला पश्चिम बंगालला जाणार आहेत। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला हे उपस्थित राहणार आहेत। तर एनडीए सहयोगी पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पश्चिम बंगालला शपथविधीसाठी जाणार असल्याची माहिती आहे। 9 तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं तिघांनाही निमंत्रण आलंय। तर यानंतर एक आणखी ब्रेकिंग न्यूज समोर येते। 8 मे रोजी भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजप आमदारांची ही महत्त्वाची बैठक न्यू टाउन मधील विश्व बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे। विश्व बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही महत्त्वाची बैठक। या बैठकीत आमदार दलाचा नेता निवडला जाईल। नेता राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। पश्चिम बंगालच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा 9 मे रोजी शपथविधी पार पडणार आहे। ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधीचा सोहळा पार पडेल। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, आत्ताच 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आले। पश्चिम बंगालमध्ये स्वीपिंग मेजॉरिटी भाजपला मिळालेली आहे आणि त्यानंतर आता ही मोठी घडामोड समोर येते। बरोबर, खास करून जर बघितलं तर कोलकात्यामध्ये सत्ता स्थापनेची लगबग प्रारंभ झालेली आहे। येत्या 8 मेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांची बैठक बोलवलेली आहे। 9 मेला शपथविधी होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेची जो वेग आलेला आहे, जो वेग बघितला तर 8 मेला न्यू टाउन जो परिसर आहे त्या परिसरामध्ये विश्व बांगला कन्व्हेन्शन सेंटर आहे, तिथे 4 वाजता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे। या बैठकीत आमदारांचा नेता म्हणजे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार आहे। त्यानंतर त्या नेत्यासह ते राजभवनाकडे जाणार आहे। तिथे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। आणि येत्या 9 मे रोजी सकाळी 11 वाजता ब्रिगेड ग्राउंड, ऐतिहासिक अशा ब्रिगेड ग्राउंडवरती भव्य दिव्य शपथविधी होणार आहे। त्या शपथविधीसाठी एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे। सोबत सर्व मुख्यमंत्र्यांना देखील भारतीय जनता पक्षाचे जेवढे मुख्यमंत्री आहेत सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचे जर बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे जातील, जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यांसोबत इतरही घटक पक्षाचे नेते असतील आणि सोबतच जर बघितलं तर सर्व भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री, याशिवाय अमित शहा सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक अशा शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळत आहे. निश्चितच प्रशांत, या संदर्भातले सगळे अपडेट जाणून घेणार आहोत. वेळोवेळी माहितीसाठी धन्यवाद. तर पश्चिम बंगाल सरकारचा शपथविधी कार्यक्रम निश्चित झालाय. 9 मे रोजी दुपारच्या सुमारास ब्रिगेड परेड ग्राउंड या ऐतिहासिक ठिकाणी भव्य असा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून मोठ्या प्रमाणावर तयारी देखील सुरू झाली आहे. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण बनणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी, शौमिक भट्टाचार्य, दिलीप घोष यांची नावं चर्चेत येतात. मात्र स्वपन दासगुप्ता, अग्निमित्रा पॉल, कालायागंजचे स्वामी, ज्योतिर्मयानंद आणि निखिल बॅनर्जी इत्यादींची नावं देखील आघाडीवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या राज्यातील केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बंगालमध्ये शहा यांच्या जोडीला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी देखील सहनिरीक्षक असणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं म्हटलंय. त्यांनी इशारा दिला की अशा भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी यांना घटनेतील तरतुदींची पूर्ण जाणीव आहे. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार कायम ठेवला तर राज्यपालांना हस्तक्षेप करून हंगामी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नव्याने निवडून आलेल्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं. दरम्यान हा पेच अधिकच वाढल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये राजकीय परिस्थिती कोणतं वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ममता दीदींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल. राज्यपाल सध्याचं जे हंगामी मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करू शकतात आणि बरखास्त करून जे नवीन निवडून आलेले पक्ष आहे भाजप, त्यांना आमंत्रित करून त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं लागेल. ही आपल्या घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे. परंतु ममता दीदींनी जर हट्टीपणा असा चालू ठेवला तर कदाचित राज्यपालांना पुढचं निर्णायक पाऊल म्हणजे प्रतिबंध हे करावं लागेल आणि प्रतिबंध करताना त्यांची निश्चित मानहानी होईल याची तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. दरम्यान एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यासाठी नकार दिल्यास पुढे काय कारवाई केली जाऊ शकते ते आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर नेमका काय फरक पडतो? कार्यकाळ संपताच विधानसभा विसर्जित होते. तर राजीनाम्याला नकार दिल्यानंतर पुढे काय करता येऊ शकतं? सरकार आपोआप बरखास्त होतं. त्यानंतर काळजीवाहू जे मुख्यमंत्री आहेत त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते. धोरणात्मक निर्णयाचे अधिकार नसतात पण तात्पुरती अशी व्यवस्था केली जाते. त्यानंतर बहुमत असलेल्या पक्षाला राज्यपालांचं सरकार स्थापनेसाठी आमंत्रण जातं. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा संविधानिक प्रथा आहे. घटनात्मक पेच किंवा राजीनामा न दिल्यास राज्यपाल ते बरखास्त करू शकतात. त्याचबरोबर बहुमत असलेला नेता मंत्र्यांचा शपथविधी केला जातो. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर सभागृहामध्ये बहुमत चाचणी केली जाते. तर ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं. मात्र ज्यावेळी विधानसभा विसर्जित झाली त्या दिवशी मुख्यमंत्री पद रिक्त होतं. त्यानंतर बहुमत असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय. भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं. राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते आणि ती विसर्जित झाली की मुख्यमंत्री पण गेला. त्याच्या आधी निवडणुका घेऊन पुढचं कोणाला मेजॉरिटी ती बघावं लागतं ते बघितलेलं आहे. त्यांनी
जो कोण लीडर असेल भाजप, अजून निवडला नाही आहे माझ्या कल्पनेने, जो कोण असेल त्याला गव्हर्नरला बोलवावं लागेल. आता गव्हर्नरची अपॉइंटमेंट पुन्हा प्रेसिडेंट पंतप्रधानांच्याच सांगण्यावरनं करतो, तेव्हा गव्हर्नरही काय फार मोठे अंपायरसारखं वागतील अशातला भाग नाही आहे. यानंतर बातमी आहे तामिळनाडूमधून. TVK प्रमुख थलपती विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय. सत्ता स्थापन करण्यासाठी TVK पक्षाकडे बहुमत असल्याचं विजय यांनी राज्यपालांना सांगितलंय. तर थलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे, त्याचे देखील दृश्य समोर आलेत. तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात बहुमत विजय यांच्या पक्षाने मिळवलं आणि त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय. तर तामिळनाडूच्या निकालानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी तामिळनाडूमधून समोर आलेल्या आहेत. राज्यपालांची विजय भेट घेतानाचा हा व्हिडिओ समोर आला. तर तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचं समीकरण कसं असेल ते पाहूयात. थलपती विजय यांच्या पक्ष TVKला तामिळनाडूमध्ये 108 जागा मिळाल्यात. त्यांना बहुमतासाठी 10 जागांची अजून गरज आहे. त्यांनी काँग्रेसची साथ मागितली आहे. तामिळनाडूमध्ये जर TVK सोबत काँग्रेस आली तर काँग्रेसच्या 5 जागा, PMKच्या 4 जागा तर CPIच्या 2 जागा असं मिळून बहुमताचा आकडा TVK गाठू शकते.